हे आमचे ऊस पूर्ण गायरानामधले दलित समाजातले ऊस पूर्णपणे चेतून दिलेले जातीवाद करण्यात आलेला आहे इथं. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील भोगगाव इथे घडलेल्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. मराठा समाजातील एका तरुणीने दलित समाजातील तरुणासोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून गावातील काही तरुणांनी दलित समाजातील शेतकऱ्यांच्या 30 ते 35 एकर ऊसाच्या पिकाला आग लावून ते जाळून खाक केल्याची गंभीर घटना घडली आहे. बाबासाहेब तुपसौंदर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजता भोगगाव मधल्या मारुती मंदिरात मराठा समाजाची बैठक पार पडली. बैठक संपल्यानंतर गणेश भाऊराव मुळे, चंद्रकांत लक्ष्मण मुळे, अशोक दत्ता मुळे, बंडू पंडित गाभड, सीताराम संपतराव मुळे, शिवाजी लक्ष्मण मुळे आणि राधेश्याम नानासाहेब मुळे हे सर्वजण हातात काठ्या आणि कुऱ्हाडी घेऊन शेतात आले. यावेळी आरोपींनी लहू महादेव तुपसौंदर यांच्या उसाच्या शेतापासून ते बाबासाहेब किसन तुपसौंदर यांच्या शेतापर्यंत दलित समाजातील अनेक शेतकऱ्यांच्या उसाच्या पिकाला आग लावली. ही संपूर्ण घटना प्रत्यक्षदर्शींच्या समोर घडली. त्यानंतर संबंधित आरोपी गावाच्या दिशेने निघून गेले. या प्रकरणी पोलिसांनी 7 आरोपींवरती अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील 5 आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि जळालेला ऊस तत्काळ ऊस कारखान्यापर्यंत पोहोचावा तसेच पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि ऑल इंडिया पॅन्थर सेना यांच्या वतीने घनसावंगी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे नेते दीपक केदार यांनी सांगितलं, ही घटना केवळ शेतीची नाही तर सामाजिक द्वेषातून घडलेला गंभीर गुन्हा आहे. दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल. प्रेमविवाहाच्या कारणावरून संपूर्ण समाजाला लक्ष्य करत शेती जाळण्याचा प्रकार म्हणजे हा गंभीर सामाजिक प्रश्न असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी होतीये. दरम्यान पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून बीबीसी मराठीने पोलिसांशी संपर्क केला असता उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांनी या प्रकरणी 10 जणांवरती गुन्हा दाखल झाला असून 5 जणांना अटक केल्याची माहिती दिली आहे.